नमस्कार मंडळी, मी सध्या आहे कळंबा तलाव या ठिकाणी आणि इथं लवकरच बैलांच्या शर्यतीचं आयोजन सुरू होईल। हे तुम्हाला माझ्या कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल। हे छोटंसं स्टेज आहे, हे तुम्हाला मी झूम करून दाखवतो। हे बघा, इथं संयोजकांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि शेतकरी बांधव आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी दाखल होतात। साधारण 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी बैल शर्यतीला सुरुवात होईल। ही बैलगाडी आणि या ठिकाणी बैलजोडी आल्याची तुम्हाला दिसते। हे बघा, तर या ठिकाणी कोल्हापूरच्या परिसरातील खेडेगावातील काही शेतकरी मंडळी आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी दाखल होत आहेत। हे बघा, दिसते तुम्हाला त्या बैलांची पूर्ण अशी मशागत। या ठिकाणी पूर्वतयारी सुरू असलेली आपल्याला दिसते। तर मित्रांनो, हा कळंबा तलाव तुम्हाला या ठिकाणी या बैलजोडी आणि शेतकऱ्यांची गर्दी या ठिकाणी तुम्हाला झालेली हळूहळू दिसते। तर मित्रांनो, या कळंबा तलावाच्या ठिकाणी हे बैलजोड्या आणि काही शेतकरी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली दिसते तुम्हाला। हे बघा, तर पूर्ण अशी तयारी या ठिकाणी बैल शर्यतीची सुरू झाली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी बैलांच्या शर्यतीला सुरुवात होईल। तर अनेक मंडळी आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी दाखल झालेली दिसते। हे तुम्हाला बैलगाडी आणि बैलांच्या जोडी या ठिकाणी आलेल्या तुम्हाला दिसतात। तर खूप मोठ्या प्रमाणात या बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। हे तुम्हाला गाडीमधून आपली बैलजोडी लोक घेऊन येताना दिसतात। तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये असे वरच्यावर अनेक प्रकारच्या शर्यती या ठिकाणी पार पाडल्या जातात। जसं की मशीनची पण शर्यत असते। मशीन या ठिकाणी पळवलं जातं। तसेच म्हशीची शर्यत आहे, बैलगाडी शर्यत आहे। तर अशा अनेक प्रकारच्या शर्यती शेतकरी बांधव या ठिकाणी सादर करतात। जसं की कोल्हापूरची एक संस्कृती आहे। तर ही कोल्हापूरची संस्कृती म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या दुपारची वेळ आहे, ऊन आणखी भरपूर आहे आणि ऊन कमी झाल्यानंतरच या ठिकाणी बैलगाडीच्या शर्यतीला सुरुवात होईल। हे बघा, अनेक लोक आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी या कळंबा तलावाच्या ठिकाणी
आलेले दिसतात. भव्य असं बैलगाडी शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं तुम्हाला दिसतंय. हे बघा, या बैलावरती गुलाल उधळून त्यांना या ठिकाणी सजवलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय, खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या ठिकाणी आपली बैलजोडी घेऊन आलेले दिसतात. खूप ऊन असल्यामुळे काही लोक या सावलीमध्ये आपल्या बळीराजाला घेऊन थांबलेले आहेत. सध्या कळंबा तलावाचं पाणी भरपूर कमी झालेलं आहे. कडक उन्हाळा आहे आणि हा शेवटचा महिना असल्यामुळं कदाचित तर भरपूर प्रमाणात शेतकरी बांधव आणि बैलगाडी शर्यतीचे शौकीन या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अशा प्रकारे वरचेवर या त्या कोल्हापूर परिसरामध्ये असं बैलगाडा शर्यत आणि जनावरांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. त्या माझ्या कॅमेरामधून मी तुम्हाला दाखवतो की किती बैलजोडे आणि किती लोक या ठिकाणी आलेले आहेत. साधारण 4 किंवा 5 वाजण्याच्या सुमारास या बैलगाडा शर्यतीला सुरुवात होईल. हे बघा, हे भव्य असं असणार आहे. या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संयोजकांनी केलेलं आहे आणि भरपूर प्रमाणात शेतकरी बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कडक ऊन आहे तरी पण या ठिकाणी शेतकरी मंडळी आपली बैलजोडी घेऊन बैलगाडी शर्यतीसाठी या ठिकाणी आले आहेत. त्यावर मी तुम्हाला जोडी करून दाखवतो. तर माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल की असंख्य शेतकरी बांधव आपली बैलजोडी घेऊन या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीसाठी या दाखल झालेले आहेत. आणखी काही वेळातच या ठिकाणी बैलगाडी शर्यतीला सुरुवात होईल. तर या स्पर्धेचं आयोजन या रंकाळा तलाव या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे आणि लोक या ठिकाणी जमलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवते. हा आहे रंकाळा तलाव. सध्या पदपथ उद्यानाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मी येथूनच या तलावाच्या आतील बाजू जी स्पर्धा सुरू होत आहे याचं मी या ठिकाणी शूट करतो. तर मित्रांनो, प्रत्यक्ष मी शर्यतीला या ठिकाणी थांबू शकत नाही कारण आणखी बराच वेळ आहे. तरी पण हे तुम्हाला सध्या जी प्राथमिक तयारी आहे या कळंबा तलावाच्या ठिकाणी या ठिकाणी सुरू आहे. भरपूर प्रमाणात या कोल्हापूर परिसरातील शेतकरी बांधव आपली बैलजोडे आणि गाडी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. हे तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.